हाय फ्रेंड्स, नुकतंच जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर या ठिकाणी जे खंडपीठ आहे, तर नागपूर या ठिकाणी जे खंडपीठ आहे, त्या खंडपीठामध्ये शिपाई पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या शिपाई पदाची परीक्षा नेमकी कशी होणार आहे, म्हणजे लेखी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, लेखी परीक्षा झाल्यानंतर कोणत्या परीक्षा होणार आहेत आणि लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, एकूण किती प्रश्न येणार आहेत, एका प्रश्नाला किती गुण आहेत, म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई पदाचा जो सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाची माहिती तसंच परीक्षेचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला या म्हणजे उच्च न्यायालयातील शिपाई पदासाठी जर ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यातून संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होईल. चला तर मग आता आपण परीक्षेच्या स्वरूपाची माहिती पाहणार आहोत. मग आता परीक्षेचं स्वरूप पाहत असताना या ठिकाणी जी आपल्याला जाहिरात दिली होती ना, त्या जाहिरातीमध्ये त्यांनी परीक्षेचं स्वरूप दिलं होतं पहा. त्याच्यामध्ये पहा, आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. म्हणजे सर्वप्रथम ते काय करणार आहेत? तर अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट लावणार आहेत. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. तर सर्वात आधी शॉर्टलिस्ट लावतील आणि मग शॉर्टलिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे, फक्त त्याच विद्यार्थ्यांना ही लेखी परीक्षा देता येईल. मग आता या लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते पहा. तर चाळणी किंवा लेखी परीक्षा ही 30 गुणांची असेल आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण किती आहेत? 15. आता या ठिकाणी पहा, लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न हे मराठी भाषेत असतील. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. फक्त 30च प्रश्नांचा एक पेपर असणार आहे आणि अ, एक प्रश्न हा किती गुणांसाठी असणार आहे? एका गुणासाठी असणार आहे. याचाच अर्थ 30 प्रश्न आणि 30 गुण असं परीक्षेचं स्वरूप आहे आणि संपूर्ण पेपर हा मराठी भाषेमध्ये येणार आहे. आता या ठिकाणी यांनी अभ्यासक्रम काय असणार आहे या संदर्भात माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही. पण मागच्या वर्षीचे जर पेपरचा आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, मागच्या वर्षी त्यांनी काय केलं होतं, हे जे 30 प्रश्न आहेत की नाही, या 30 प्रश्नांपैकी 27 प्रश्न हे जी-केचे विचारले होते. आता हे पेपर तुम्हाला कुठे मिळतील तेही मी तुम्हाला सांगतो. 27 प्रश्न कशाचे विचारले होते? जी-केचे विचारले होते. 2 प्रश्न हे मराठी व्याकरणावर आले होते आणि एक प्रश्न हा गणितावर आला होता. एक प्रश्न कशावर आला होता? तर गणित या विषयावर त्यांनी विचारलेला होता. तर अशा पद्धतीनं मागच्या वर्षी प्रश्न त्यांनी विचारलेले होते. मग आपल्याला शिपाई पदाचा अभ्यास करत असताना गणिताचा अभ्यास करायची गरजच नाही. कारण 1-2 प्रश्न जर त्याच्यावर येणार असतील, तर वेळ द्यायची काय आवश्यकता आहे? मराठी अतिशय सोपं विचारतात. त्यामुळे मराठीचा अभ्यास तुम्ही नाही केला तरी चालेल. पण सर्वात जास्त वेटेज हे कशावर आहे? जी-केवर आहे. सर्वात जास्त प्रश्न जी-के. आता जी-के मध्ये सुद्धा काय-काय विचारतात ते? तर इतिहास. मग त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्याच्यानंतर तुमचं राज्यशास्त्रावर प्रश्न आहेत. चालू घडामोडीवर 2-3 प्रश्न विचारले जातात. तर आणि सामान्य ज्ञान आपलं. तर अशा स्वरूपाचे प्रश्न जी-के मध्ये विचारले जातात. तर लक्षात आलंय तुम्हाला? आता हे झालेले पेपर तुम्हाला कुठे मिळतील माहिती आहे का? तर हे पेपर तुम्हाला आपलं न्यायालय भरती ई-बुकमध्ये पण मिळतील. तसंच हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज सुद्धा उपलब्ध आहे. याच्यामध्ये मी 30-30 प्रश्नांच्या एकूण 30 टेस्ट दिलेले आहेत. म्हणजे ॲक्चुअलमध्ये जसा तुम्हाला पेपर येणार आहे, तसेच पेपर काढलेले आहेत आणि 30 पेपर तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा मी तुम्हाला झालेले पेपर देणार आहे. म्हणजे हे 30 टेस्ट प्लस एक्स्ट्रा पेपर सुद्धा झालेले याच्यामध्ये ॲड करणार आहे. दोन्हीपैकी कोणताही कोर्स घेतला तर तुम्हाला हे झालेले पेपर मिळतील. आता त्याच्या पुढे पहा, लेखी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील किंवा क्वालिफाय होतील, त्यांची पुढे शारीरिक क्षमता म्हणजेच विशेष अर्हता चाचणी होणार आहे. तिच्यासाठी 10 गुण असणार आहेत. तर याच्यामध्ये स्वच्छता व चापल्यता चाचणी असं म्हणतो आपण
आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांची मुलाखत होणार आहे आणि तिच्यासाठी सुद्धा 10 गुण म्हणजे 30 गुण हे लेखी परीक्षेला असणार आहेत. 30 गुण कशासाठी असणार आहेत? लेखी परीक्षेला. 10 गुण हे शारीरिक क्षमता व विशेष अर्हतासाठी आणि 10 गुण तोंडी परीक्षा. मग असं 30, 40, 50 असे निवड प्रक्रियेचे एकूण किती गुण असणार आहेत? 50 गुण असणार आहेत आणि या 50 गुणांच्या आधारे तुमची अंतिम निवड होणार आहे. त्याच्या खाली पहा त्यांनी टीप काय दिलेली आहे? तर चाळणी किंवा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलावण्यात येईल व शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. टिप 2 उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल असं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा पेपर कोण काढणार आहे? TCS काढणार नाही. तर मुंबई उच्च न्यायालय किंवा नागपूर खंडपीठ जे आहे तिथले जे सर्वोच्च न्यायाधीश वगैरे असतात म्हणजे तेच ते पेपर सेट करत असतात. म्हणजे काय? तर TCS पेपर काढणार नाही. तर मुंबई उच्च न्यायालय किंवा नागपूर खंडपीठ स्वतः हा पेपर सेट करणार आहे. 30ला 30 प्रश्न काढणार आहे आणि यांच्या प्रश्नांचं स्वरूप अतिशय सोपं असतं. फार अवघड असे प्रश्न नसतात आणि त्याचा सराव मी रोजच्या रोज आता सुरू करणार आहे. आजपासून सुरुवात केली तुम्हाला माहिती द्यायला. उद्यापासून आपलं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पेपर कसा येणार आहे तसे 30-30 प्रश्नांची प्रॅक्टिस सेट मी युट्यूबला सुरू करणार आहे आणि तुम्हालाही वाटत असेल मी रोज व्हिडिओ बनवावा त्याच्यावर तर व्हिडिओच्या खाली तसं कमेंट करून सांगा की सर रोज व्हिडिओ बनवा म्हणून. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो आणि या परीक्षेसाठी 2 कोर्स आहेत. न्यायालय भरती ई-बूट पण याच्यातलं फक्त सामान्य ज्ञान करा. इतर विषय तुम्हाला लिपिक पदासाठी उपयुक्त आहेत आणि लिपिकची सुद्धा जाहिरात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाची. त्यासाठी मात्र हे संपूर्ण विषय महत्वाचे आहेत आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सुद्धा उपलब्ध आहे. याच्यामध्ये तुम्हाला 30 टेस्ट मी दिलेले आहेत प्लस झालेले पेपर सुद्धा याच्यामध्ये ऍड करणार आहे. दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला झालेले प्रश्न हे पेपर मिळतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.